नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं डेली करंट अफेअर्स मराठी जी के आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 जानेवारीला घडलेले संपूर्ण चालू घडामोडी आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झालेले आहे? पहिला पर्याय आहे पंजाब, दुसरा पर्याय आहे गुजरात, तिसरा पर्याय आहे मध्य प्रदेश आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र. तर आपल्याला पिक्चरवरून लक्षात आलेच असेल की याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त एक महाराष्ट्रामध्ये धक्का देणारी गोष्ट झालेली आहे, ते म्हणजे आपल्या अजित पवार दादा यांचा मृत्यू झालेला आहे. आणि हा मृत्यू कशाने झालेला आहे, तर तो मृत्यू विमान कोसळून झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि यात एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. अजितदादा यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि अजितदादा यांना विनम्र अभिवादन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अजितदादा यांनी केलेले कार्य बघणार आहोत. ते म्हणजे अजित पवार महाराष्ट्राच्या इतिहासात तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. तब्बल 6 वेळा त्यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये पहिल्यांदा हे पद स्वीकारले होते आणि ते आता सुद्धा उपमुख्यमंत्री होते. तर 2023-26 या काळात ते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेले आहेत आणि महाराष्ट्राचे 4 वेळा अर्थमंत्री ते झालेले आहेत. तसेच त्यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेत सादर केलेला आहे, तो म्हणजे अर्थसंकल्प त्यांनी 11 वेळा विधानसभेत सादर केलेला आहे आणि हा त्यांचा एक मोठा विक्रम मानला जातो. खूप खूप महत्त्वाचे आहे अजित पवार यांच्याबद्दल. आपल्याला परीक्षेला नक्कीच 100% प्रश्न येऊ शकतो. तर आपले पहिले उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण होते, तर ते म्हणजे नाशिकराव तिरपुडे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून ठेवा. तर महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण, तर ते नाशिकराव तिरपुडे. तसेच त्यांनी 1991 पासून सलग 7 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहे. तब्बल ते 7 वेळा निवडून आलेले आहे. कशासाठी, तर विधानसभा मतदारसंघासाठी ते निवडून आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, कोणते राज्य हे भारतातील असे पहिले राज्य बनले आहे ज्याने बॅसिलस सबटिलिस या फायदेशीर मातीतील जीवाणूला अधिकृत राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे? तर राज्य सूक्ष्मजीव म्हणून कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिसला घोषित केले आहे, तर ते पहिला पर्याय आहे तेलंगणा, दुसरा पर्याय आहे उत्तर प्रदेश, तिसरा पर्याय आहे केरळ, चौथा पर्याय आहे ओडिसा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे केरळ. केरळ मेक्स हिस्ट्री. त्यांनी बॅसिलस सबटिलसला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे. हे पाऊल शाश्वत शेती, मातीचे आरोग्य सुधारणे आणि जैवतंत्रज्ञानामध्ये या जीवाणूंची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तसेच राज्य सूक्ष्मजीव यांची घोषणा कोणी केली, तर ते केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे कोण आहे, तर हे केरळचे मुख्यमंत्री आहे. यांनी ती घोषणा केलेली आहे आणि त्यांनी सेंटर ऑफ एक्सेलेन्स इन मायक्रोबायोम या उद्घाटनाच्या प्रसंगी ही घोषणा केलेली आहे. तर मग आपण बघूया बॅसिलस सबटिलिसचे महत्त्व काय आहे. तर हा एक निरुपद्रवी प्रोबायोटिक जीवाणू आहे जो नैसर्गिकरित्या माती, पाणी आणि मानवी आतड्यात आढळतो. खूप जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला याच्यावर प्रश्न येऊ शकतो की बॅसिलस सबटिलिस राज्य सूक्ष्मजीव म्हणून कोणी घोषित केलेला आहे, तर ते केरळ. आपण या आधीचा प्रश्न सुद्धा जो बघितला अजितदादा पवार यांच्याबद्दल, तो सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याला निधन वार्ताहरमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तसेच राज्य सूक्ष्मजीव कोणता, तर केरळमधील बॅसिलस सबटिलिस. हे दोन्ही प्रश्न खूप खूप जास्त महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला आहे? आपला पहिला पर्याय आहे युरोपीय संघ, दुसरा पर्याय आहे कॅनडा, तिसरा पर्याय आहे अमेरिका आणि चौथा पर्याय आहे इंग्लंड. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचे योग्य उत्तर आहे युरोपीय संघ. तर युरोपीय संघ या देशांमध्ये एकूण किती देशांचा समावेश असतो, तर या देशांमध्ये एकूण 27 देशांचा समावेश युरोपीय संघांमध्ये असतो. मुक्त व्यापार करार झालेला आहे. तर आपण मुक्त व्यापार करार म्हणजे काय असते हे आपण जाणून घेऊया. तर हे 2 किंवा अधिक देशांमधील एक कायदेशीर व्यवस्था आहे ज्या अंतर्गत एकमेकांमधील आयात आणि निर्यात व्यापारांवरील अडथळे कमी केले जाते. मुक्त व्यापाराने काय केले जाते, तर आयात निर्यातवरील जे काही अडथळे येतात ते कमी केले जाते. मुक्त व्यापार कराराची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे, तर व्यापार अडथळे दूर करणे आणि आर्थिक सहकार्य करणे.
तर या करारांपासून नेमका काय फायदा होणार आहे, तर ग्राहकांना कमी किमतीत परदेशी वस्तू उपलब्ध होईल, तसेच निर्यातीला चालना मिळाल्यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि देशात परकीय गुंतवणूक वाढेल. हे मुक्त व्यापार करारामुळे होणार आहेत. यांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असे संबोधले असून त्यांनी दोन्ही अर्थव्यवस्थेच्या विकासाला नवीन गती मिळणार आहे. कोणत्या दोन? तर युरोपीय संघ आणि भारत यांनी जो करार केला आहे त्यांना मदर ऑफ ऑल डील्स असे संबोधले आहे. तसेच हा करार जागतिक GDPच्या 25% आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे 1/3 म्हणजेच 1/3 भागाचे प्रतिनिधित्व करतो. तर जीडीपीच्या 25%. GDP म्हणजे काय असते ते आपण जाणून घेऊयात. तर एका ठराविक काळात देशाच्या सीमेच्या आत तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची एकूण बाजारपेठ काय असते. देशांतर्गत ज्या काही वस्तू आणि सेवा तयार होतात तर त्यांची एकूण बाजारपेठ म्हणजेच GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट होतो. GDPच्या उत्पादनाचे मोजमाप कसे होते तर आपण ते थोडक्यात म्हणजे एकदम शॉर्टमध्ये जाणून घेऊया. तर ते देशात जितके, आता हा देश आहे, हा भारत देश, ह्या भारत देशात जितके काही धान्य पिकले किंवा गाड्या बनल्या किंवा डॉक्टरांनी, शिक्षकांनी जितक्या काही सेवा दिल्या, आता मी सुद्धा एक लेक्चर घेत आहे, तर ही एक शैक्षणिक सेवा मी देत आहे. तर हे जे काही आहे त्या सर्वांना एकत्रित मूल्याला GDP म्हणतात. GDP जर वाढला तर काय होऊ शकतो, तर देशाची आर्थिक प्रगती होत आहेत आणि रोजगार वाढत आहेत असे मानले जाते. तसेच तो GDP कसा मोजला जातो, कशाद्वारे मोजला जातो, तर तो CSO द्वारे 3 महिन्यांनी GDPची आकडेवारी जाहीर होते. CSO काय आहे, तर CSO हे केंद्रीय सांख्यिकी संस्था आहे. याद्वारे GDP देशाचा मोजला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने 21,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. आपला पहिला पर्याय आहे केरळ, दुसरा पर्याय आहे कर्नाटक, तिसरा पर्याय आहे ओडिसा आणि चौथा पर्याय आहे मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्याने 21,000 कोटीची गुंतवणूक राज्यांमध्ये केलेली आहे. कोणी केलेली आहे, तर ते हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड हे आदित्य बिर्ला यांचे आहे. आदित्य बिर्ला यावर देखील आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर याचे योग्य उत्तर ओडिसा आहे. चला तर मग ओडिसांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ओडिसाचे राज्यपाल आहे डॉक्टर कंबमपती हरिबाबू. ओडिसाचे मुख्यमंत्री आहे मोहन चरण माझी आणि ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच महाबीज 2026 या परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे. याचा पहिला पर्याय आहे सिंगापूर, दुसरा पर्याय आहे दुबई, तिसरा पर्याय आहे मलेशिया आणि चौथा पर्याय आहे भारत. विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे दुबई. महाबीज 2026 ची काही परिषद आहे ते दुबई येथे होणार आहे. हे संमेलन GMBF म्हणजेच गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम यांनी आयोजित केलेले आहे आणि याचे उद्देश आहे महाराष्ट्र आणि आखाती देशांमधील व्यावसायिक संबंध दृढ करणे आणि भारतीय उद्योजकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. आणि हे का महत्त्वाचे आहे, तर GMBF ग्लोबलने मध्य पूर्व आफ्रिका आणि महाराष्ट्रातील व्यवसाय मालक आणि व्यावसायिकांचे एक भरभराटीचे समुदाय संचालित नफा न देणारे व्यासपीठ तयार केलेले आहे. व्यावसायिकांना नफा न देणारे व्यासपीठ आहे. त्यांच्या डिजिटल संधी विनिमयाद्वारे दरमहा शेकडो नवीन व्यवसाय लीड्स प्रदान करण्यात येईल. महाबीज 2026 हे कशा संदर्भात आहे, तर ते व्यावसायिकांना यामधून खूप जास्त फायदा होणार आहे. आपल्याला हा सुद्धा प्रश्न खूप जास्त परीक्षेच्या संदर्भातून महत्त्वाचा आहे, ते म्हणजे महाबीज 2000 परिषद कुठे होणार आहे किंवा त्याचे आयोजन कुठे होणार आहे, तर ते दुबई येथे होणार आहे. चला तर मग आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण? पहिले भारतीय, हे बघा, सरळ सेवा, TCS, IBPS किंवा आता पोलीस भरती, होमगार्ड भरती, या सर्वांना करंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये पहिले जे काही असते ते इथे हायलाईट आपण करू शकतो, त्यावर नक्की 100% प्रश्न येतो. तर
रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण? याचे पहिले पर्याय आहे सलीम अहमद, दुसरा पर्याय आहे रमेश कुमार जुनेजा, तिसरा पर्याय आहे शत्रुजीत सिंह कपूर, चौथा पर्याय आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया. तर डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांनी सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहेत. त्यांनी लसीकरण, प्राथमिक आरोग्य सेवा आणि आरोग्य धोरणे या क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. यांनी कशाच्या संदर्भात योगदान दिले? तर आरोग्य या संदर्भात त्यांचे योगदान खूप जास्त मोलाचे आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्राबाहेरील प्रभावी संशोधनासाठी हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय आहे. चला तर मग वायली रिसर्च हिरोज पुरस्कारांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. हा पुरस्कार शैक्षणिक ज्ञान आणि वास्तविक जगातील धोरण अंमलबजावणी करतो. आणि चंद्रकांत लहरिया यांना इम्पॅक्ट बियॉन्ड अकादमी या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या श्रेणीमध्ये? तर इम्पॅक्ट बियॉन्ड अकादमी या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने समान नागरी संहिता सुधारणा अध्यादेश 2026 लागू केलेला आहे? आपला पहिला पर्याय आहे मेघालय, दुसरा पर्याय आहे बिहार, तिसरा पर्याय आहे उत्तराखंड आणि चौथा पर्याय आहे केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. चे मुख्य उद्देश आहे कायद्यातील प्रशासकीय त्रुटी दूर करणे आणि तरतुदी अधिक स्पष्ट व कडक करणे. यामध्ये काय प्रमुख बदल होणार? तर या अध्यादेशाद्वारे लिव्ह इन रिलेशनशिप, लग्न, घटस्फोटाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून ओळख लपवून किंवा फसवणूक करून लग्न करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे. कशा संदर्भात आहे हे? तर लिव्ह इन रिलेशनशिप, लग्न, घटस्फोट किंवा ओळख लपवून लग्न किंवा फसवणूक करून लग्न यांद्वारे हे अध्यादेश काढलेले आहे. तर उत्तराखंड बद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. उत्तराखंडचे राज्यपाल आहे गुरमीत सिंग, मुख्यमंत्री आहे पुष्कर सिंग धामी आणि राजधानी आहे देहरादून. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने एक जिल्हा एक व्यंजन ही योजना सुरू केलेली आहे? एक जिल्हा एक व्यंजन ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? याचा पहिला पर्याय आहे मध्य प्रदेश, दुसरा पर्याय आहे उत्तर प्रदेश, तिसरा पर्याय आहे पंजाब, चौथा पर्याय आहे राजस्थान. आपल्याला पिक्चरवरून लक्षात आलेच असेल, याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर त्यांचा उद्देश काय आहे? तर यूपीतील प्रत्येक जिल्ह्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे हा यामागील मुख्य हेतू आहे. तसेच या प्रकारचीच एक योजना आहे महाराष्ट्रामध्ये, ती म्हणजे एक जिल्हा एक उत्पादन. ही कशा संदर्भात आहे? तर ती कृषी उत्पादनासंदर्भात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना आहे. जसे की नागपूरची संत्री आहे, जळगावची केळी आहे. तर यांना विशिष्ट उत्पादनांवर प्रक्रिया करून त्याला चालना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील एक जिल्हा एक उत्पादन ही योजना आहे. तसेच एक जिल्हा एक व्यंजन ही योजना उत्तर प्रदेशमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणते उत्पादन घेतले जाते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. नुकतेच ग्रँड स्लॅम मध्ये 400 सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे? आपला पहिला पर्याय आहे राफेल नडाल, दुसरा पर्याय आहे रॉजर फेडरर, तिसरा पर्याय आहे नोवाक जोकोविच आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच. हा सामना ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या तिसऱ्या फेरीत नेदरलँडच्या गोटिक वॉन डी झॅटशल्प यांचा पराभव करून त्यांनी 400वी ग्रँड स्लॅम विजयांची नोंद केलेली आहे. हा सामना जिंकणारे ते इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. तर आपल्याला हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण हे जगातील पहिले खेळाडू ठरलेले आहे. जगातील पहिले, भारतातील पहिले, महाराष्ट्रातील पहिले हे पॉइंट्स परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे असतात. तर ग्रँड स्लॅम 400 मध्ये जिंकणारे जगातील पहिले कोण? नोवाक जोकोविच. खूप 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 महत्त्वाचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला लक्षात असणे आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या राज्यात ऑपरेशन मेगाबुरू करण्यात आलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे झारखंड, दुसरा पर्याय आहे हरियाणा, तिसरा पर्याय आहे सिक्कीम, चौथा पर्याय आहे मेघालय. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे झारखंड. ऑपरेशन मेगाबुरू हे कुठे होत आहे? तर झारखंड येथे होत आहे. यांचा उद्देश काय आहे? तर नक्षलवाद्यांचा नायनाट करणे आणि त्यांचे नेतृत्व संपवणे. हा नक्षलवाद्यांसाठी ऑपरेशन इथे राबवण्यात येत आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपले आजचे टॉप 10 प्रश्न बघितलेले आहे. आपल्याला आजचे लेक्चर कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा. धन्यवाद.